आमदार किसनराव कथोरे साहेब. आपल्या राज्याचे तुमचे आमचे सर्वांचे लाडके देवा भाऊ, बदलापूर शहराचा खऱ्या अर्थाने एक वेगळा विचार करून जो अश्वारूढ पुतळा उभा केला त्याच्या लोकार्पणासाठी आणि खास करून आमच्या भगिनींच्याकडून त्यांचा सत्कार करण्यासाठी खास करून आपल्याला उपस्थित असलेले आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आपले खासदार बाळामामा म्हात्रे, आमचे विधान परिषदेचे आमदार निरंजनजी डावखरे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, प्रमोदजी इंदुराव, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री डाकीजी, मुरबाडचे नगराध्यक्ष श्री चौधरी, जिल्हाधिकारी श्री शिंगारे साहेब, माझे सहकारी उल्हासनगरचे आमदार कुमारभाई आयलानी, आमचे गटनेते राजेंद्र घोरपडे, उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे मुरबाड, बदलापूर पूर्व, पश्चिम सर्वच मंडळांचे अध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी, आणि खरं म्हणजे आज मला भावांची दिलगिरी व्यक्त करायची आहे की मी आज तुम्हाला कमी लोकांना इथं संधी दिली, कारण लाडक्या बहिणींचाच आग्रह असा होता का हा कार्यक्रम आम्हालाच करायचा आहे, आणि त्यामुळे लाडक्या भावांना आम्ही आज निमंत्रित करताना सुद्धा विनंती केली होती की तुम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याला उपस्थित राहावं. त्यामुळे तुमची गैरसोय झाली, तुम्हाला सगळ्यांना मी निमंत्रित करू शकलो नाही, त्याबद्दल तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आमचे पत्रकार मित्र, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, भाऊ खरं म्हणजे बदलापूरला एक इतिहास आहे. केवळ शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणं हा विषय नाही, या शहरामध्ये घोडे बदलण्याचं ठिकाण शिवाजी महाराजांचं होतं, आणि तो इतिहास या गावामध्ये पूर्वीपासून एक शिवाजी महाराजांचं मंदिर उभं केलं गेलं. पहिलं मंदिर महाराष्ट्रामध्ये, आणि त्या सगळ्यांची मागणी होती की आपल्या इथं अश्वारूढ पुतळा व्हावा. तोच पुतळा उभा करण्याचा आपण सगळ्यांनी साथ दिला, आणि आज त्याचा आपण बदलापूरकरांना लोकार्पण केलं, त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. भाऊ 1920 साली बदलापूरला शिवजयंती सुरुवात झाली, आणि शिवजयंती सुरू झाल्यानंतर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर त्यांचा इथं पदस्पर्श, शिवाजी महाराजांचा या भूमीला पदस्पर्श, त्यामुळे आपण याच बाजूला आपल्याच हातचे बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभं केलंय, आणि त्या ठिकाणी 55 फुटाचा पुतळा सुद्धा उभा करतोय, जेणेकरून एक चांगला समन्वय या ठिकाणी जो झालेला आहे त्याचा लाभ आणि त्याचा आशीर्वाद आमच्या बदलापूरकरांना मिळतो, माझ्या मतदारसंघाला मिळतो. नतमस्तक होण्याची ही स्थळं निश्चितपणे आम्हाला मनापासून आज आनंद देणार आहेत. हे घडलं ते खूप चांगल्या पद्धतीने, आणि निश्चितपणे त्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळालेली आहे. म्हणून केवळ तेच करत नाही आपण. हा भाऊ तुम्हाला माझी विनंती राहील की आमच्या बदलापूरला शिवकालीन दर्जा द्यावा, शिवकालीन बदलापूर गाव असं नामकरण जर आपण केलं तर मला वाटतं सगळ्यात चांगलं त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये एक चांगला विषय होऊ शकेल. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो मी की या बदलापूरला बदलापूर केवळ नसावं तर शिवकालीन बदलापूर म्हणून आपण त्याला दर्जा द्यावा, अधिकृतपणे आम्हाला तो मान द्यावा अशी विनंती करतो. महत्वाचं भाऊ, विकासाच्या बाबतीत मला तुम्ही घडवलंय. 5व्यांदा निवडून आल्यानंतर 5 वर्ष ब्रेक लागला,
आणि खूप मोठे मोठे प्रकल्प म्हणा ते प्रकल्प थांबून राहिले. आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत बाजूलाच उल्हास नदी आहे. या उल्हास नदीची परिस्थिती भाऊ अशी आहे, कधीही तिचं खोलीकरण झालं नाही, गाळ काढला गेलेला नाही आणि त्याचा परिणाम असा झालाय की आमच्या बदलापूर शहरामध्ये त्याचं पाणी भागामध्ये येतंय. खालच्या बाजूला एक MIDCचा ब्रिज आहे, तोही मोडकलीस आलेला आहे, त्याची मागणी केलेली आहे. तो तोडला आणि नदीचं संवर्धन जर केलं तर रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हा विषय निश्चितपणे थांबला जाईल आणि आमच्या बदलापूरकरांना होणारा त्रास खऱ्या अर्थाने दिलासा दिला जाईल. आपल्याला विनंती आहे, या नदीचा पूर्ण DPR आम्ही तयार केलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण तर खूप नद्या घेतलेल्या आहेत, पण आमची उल्हास नदीलाही प्राधान्य द्यावं आणि त्याचं खोलीकरण करून एक चांगल्या प्रकारचा दिलासा बदलापूर अंबरनाथ खालच्या गावांना सुद्धा पूर्ण द्यावा अशी आपल्याला मी आग्रही विनंती करेन. मनापासून या विषयावर आपण लक्ष द्याल त्यात मला काही शंका नाही, पण जे कित्येक वर्षापासून मी मागतोय त्याला न्याय मिळत नव्हता, तो न्याय मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने आज मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. या भाऊ उल्हास नदी हा पर्यटन स्थळ आपण घोषित केलेला आहे. याला खरं म्हणजे आमच्या जिल्ह्याच्या पर्यटन स्थळामधून पैसे काही फार मिळत नाही. याला राज्याचा दर्जा द्यावा. या दर्जा दिलास तर या परिसराला आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं पर्यटन होईल आणि एक चांगल्या प्रकारचं या शहराला खूप त्याचा लाभ होईल. यासाठी आपण पर्यटनाचा दर्जा सुद्धा दिला तर सगळ्यात चांगलं काम होईल. भाऊ त्याच्याही पेक्षा आम्हाला महत्वाचा अर्थ अजून आहे, आम्ही MMRDA क्षेत्रात आहोत. चौथीच्या मुलासारखं वागवलं जात आहे. सगळं पैशाचा ओघ आहे तो जातो आणि बदलापूरवर अन्याय होतो. मोठे मोठे प्रकल्प शॅटीस सारखा प्रकल्प MMRDA मध्ये दिलाय. गेल्या 5 वर्षापासून आम्ही सगळं त्याचं प्रेझेंटेशन दिलं, सगळं केलं, पण आम्हाला त्यात यश आलं नाही. शॅटीस झालं तर बदलापूरला खूप मोठा आम्हाला फायदा होईल आणि रेल्वे स्टेशनचा परिसर आज जवळजवळ 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या झाल्यामुळं खूप अडचणीचा झालाय. आपण त्याला तातडीने जर मान्यता दिली तर मला वाटतं आम्हाला खूप चांगला त्याचा लाभ होतोय. त्याला एक समांतर ब्रिज सुद्धा मागितलेला आहे, बॅरेज रोड पासून समर्था चौकापर्यंत. तो समांतर ब्रिज जर झाला तर ट्रॅफिकची समस्या आमच्या बदलापूरची बरीचशी निकालात निघते. सांगितलेलं आहे मला माहिती आहे, पण आम्ही गेल्या 5 वर्षापासून धावतोय, आम्हाला त्याला यश आलं नव्हतं. पाण्याच्या बाबतीत सुद्धा भाऊ आम्हाला खूप अडचणीचा प्रश्न होता. आज आमच्या पाण्याच्या मंजुरी आपण स्वतः नगरोत्थानमधून आम्हाला मंजुरी करून दिली. तुम्हाला आम्हाला टेंडर काढण्याची परवानगी द्या आणि आमच्या अशा प्रकारे गटार शहर वाढलं, खूप मोठ्या प्रमाणातली मागणी आमची ती पण नगरोत्थानमधून मंजुरी झाली, पण अजूनही त्याला आम्हाला निविदा काढण्यासाठी मान्यता मिळत नाही. आणि दोन्ही बाजूला समांतर ब्रिजच्या बरोबर एकच फक्त आमचा ब्रिज आहे, ओव्हरब्रिज रेल्वेला. ते 2 ब्रिज अजून मागितलेले आहेत. एकाचं तर टेंडर झालं पण त्याला अजून वर्क ऑर्डर मिळाली नाही. MMRDAच्याच माध्यमातून एक घेतलाय, अजूनही एकाची मागणी आहे. ते 2 ब्रिज झाल्याशिवाय, ओव्हरब्रिज झाल्याशिवाय आम्हाला बदलापूरकरांना रेल्वेच्या पलीकडे जायला खूप अडचणी निर्माण होतात. या महत्वाच्या टप्प्यामध्ये आम्हाला या शहराच्या काही महत्वाच्या गरजा आहेत, त्यामध्ये आम्ही सांगितलेल्या कुठल्याही प्रकारची शंका नाही. अजूनही महत्वाचं, मेट्रो 14 आपण मुख्यमंत्री असताना त्याला दिशा दिली, सगळा प्रस्ताव झाला, पण 5 वर्ष भाऊ ब्रेक लागलाय. मेट्रो 14 जरा लवकर जर आमची सुसाट आली तर आम्हाला खूप चांगलं होईल. भाऊ त्याच्यात अजूनही आम्हाला फायदा असा आहे, वेस्टर्नला जायला आम्हाला बदलापूरकरांना काही साधनच नाही. आणि हे आपण कांजूरमार्ग, ऐरोली, सिलपाटा, बदलापूर, त्याच्यामुळे अंबरनाथ शहरापासून सगळी शहरं जोडली जातात आणि वेस्टर्नला जायला सुद्धा बदलापूरकरांना
किंवा वेस्टर्नच्या लोकांना बदलापूरला यायला त्या मेट्रोचा खूप मोठा फायदा होणार आहे। आपण निश्चितपणे त्या बाबतीमध्ये लवकरात लवकर न्याय द्यावा आणि त्याचा चांगला उपयोग आमच्या शहराला आणि आमच्या परिसराला करावा, अशा प्रकारचं तुमच्याकडून मनापासून आग्रह करतो। खरं म्हणजे महिलांचा कार्यक्रम आहे, रथसप्तमी झाली। रथसप्तमीला आमच्या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या मनातला जे विषय योगाचं जे ध्येय आहे त्याचा विचार करताना आम्ही रथसप्तमीच्या दिवशी आमच्या शाळा कॉलेज 1,17,000 मुलं आणि नागरिकांनी एका दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्काराचा कार्यक्रम केला। एक मला वाटतं खूप मोठा असा प्रतिसाद मिळाला होता की प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह तयार झाला होता आणि म्हणून यासाठी आम्ही बदलापूर शहरामध्ये योगा सेंटरच्या मागण्या केलेल्या आहेत। आमचे प्रस्ताव पण जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलेले आहेत। जर योगा सेंटर आम्हाला मिळाले चांगल्या प्रकारचे तर त्याचा फायदा आमच्या नागरिकांना भगिनींना खूप मोठ्या प्रमाणात होईल। शेवटी आरोग्य हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। खरं म्हणजे भाऊ अजूनही मुरबाडच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे। मुरबाडचा आमचा नॅशनल हायवेचं काम चालू आहे पण त्याला अजूनही लातूरला एक जोडणारा नॅशनल हायवे जातोय। आता वडोदरा एक्सप्रेस आमच्या बदलापूरवरून जातोय पण वडोदरा एक्सप्रेसचं जे आमचं टनेल होतंय त्या टनेल पासून आम्हाला सर्व्हिस रोड दिलेले नाहीत। आपण वडोदरा एक्सप्रेसच्या बाजूने आम्हाला दोन्ही बाजूने जर सर्व्हिस रोड मिळाले तर बदलापूरच्या शहरातल्या आमच्या सगळ्या लोकांना किंवा तालुक्याला मुंबईला जायला मोजून 40 ते 45 मिनिटांमध्ये आम्ही जाऊ शकू आणि त्याचा लाभ खरं म्हणजे आम्हाला त्या रस्त्याचा सुद्धा चांगला होऊ शकेल। एक लातूर रस्त्याच्या बाबतीत भाऊ आपला प्रस्ताव आहे, लातूर कल्याण लातूर। आपल्याला विनंती आहे लातूरकरांना मालशेज घाटातून आणण्यापेक्षा मालशेज घाटातूनच येऊ द्या पण त्याला परत इथल्या टनेलला जोडा वडोदरा एक्सप्रेसच्या। तर वडोदरा एक्सप्रेसला जोडलं तर ते जाणारी मंडळीला सुद्धा ट्रॅफिक कुठं अडणार नाही। कल्याणवरून गेल्यानंतर पुन्हा 2 तास लागतात आम्हाला, त्यापेक्षा त्याला जर मालशेज घाट म्हसा जसंही म्हसा अशा पद्धतीने इथं जवळचा त्याचं जर डिझाईन तुम्ही तुमच्याकडे मी एक पत्र दिलंय त्याची जर आपण व्यवस्थित माहिती घेतली तर सगळ्यात चांगला रस्ता तो लातूरकरांना होईल आणि बदलापूरच्या परिसराला मुरबाडच्या परिसराला चांगल्या प्रकारचा त्याचा लाभ होईल। आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण मुख्यमंत्री महोदय आपण आम्हाला न्याय द्याल त्यात शंका नाही पण गेलेला 5 वर्षाचा आमचा कार्यकाळ हा आमचा दूर झाला पाहिजे। आमच्या MMRDAचा अन्याय हा आमच्यावरचा दूर झाला पाहिजे। निश्चितपणे रेल्वेचे सुद्धा प्रश्न आहेत, 3री 4थी लाईन चालू होते त्याची कामं सुरू आहेत पण त्याला गती मिळाली तरच खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल। आमचे मुरबाडच्या बाबतीत पुन्हा केले पण आलेला तो निधी परत गेलाय त्याच्यामुळे आता ती पुन्हा रखडलेली आहे, तिची दिशा बदलायला लागणार आहे। यासाठी एकदा रेल्वेच्या मंत्र्यांच्या बरोबर एक बैठक आम्हाला जर आपण लावून दिली तर मुरबाडच्या रेल्वे ही खऱ्या अर्थाने आम्हाला ठरवता येईल। आपण ती एकदा रेल्वे मंत्र्यांना विनंती करावी अशी आपल्याला आग्रही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी देवाभाऊंचं मनापासून स्वागत करतो। खूप काही बोलायचं होतं खरं म्हणजे भाऊ आपल्याला पुन्हा जरी जायचं असेल तरी लाडक्या बहिणींसाठी आपण जास्तीत जास्त बोलावं यासाठी मी आपल्याला वेळ देतोय। मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी कुळगा बदलापूर नगरपालिकेचे नगर